आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत, राष्ट्रवादीचे आमदार सुमनताई पाटील यांच्यासहित महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते। सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे। काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केल्यामुळे तिढा निर्माण झाला होता। हा मतदारसंघ शिवसेनेला गेल्यामुळे काँग्रेसमध्ये बंडखोरी करत विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दरम्यान अगोदर आक्रमक पवित्रा घेणारी काँग्रेसचे नेते आता मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या सोबत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे। माजी मंत्री विश्वजित कदम यांचे मावस बंधू आणि आमदार विक्रम सावंत यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली। त्यानंतर खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत, राष्ट्रवादीचे आमदार सुमन आर पाटील या नेत्यांच्या सोबत उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आता आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षप्रमुख, पक्षातले प्रमुख नेते, राज्यातले सर्वजण उपस्थित असताना माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतील कुठलीही बिघाडी नाही। काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि बाकी सर्व घटक पक्षांच्या प्रमुख उपस्थितीत आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। माझा AB फॉर्म जोडलेला माझा एक अर्ज दाखल केलेला आहे मी।